मार्केटमधील घोडचुका रील नंबर 2। मागच्या रीलमध्ये सांगितल्याप्रमाणे या रीलमध्ये अजून एक नवीन डेटा पॉइंट मी तुम्हाला देतो। जाऊयात इतिहासात। 2008 साली मार्केटमध्ये टॉप लागला होता 6287 ही निफ्टीची व्हॅल्यू होती आणि त्याच वर्षी ऑक्टोबर 2008 मध्ये मार्केट कोसळलं, कारण अमेरिकेत सबप्राईम क्रायसिस झालं। इंडियाचा काही संबंध नव्हता, पण वेड्या लोकांनी विक्री केली आणि मार्केट 60% कोसळलं। निफ्टी केम डाऊन टू 2500। सगळ्या लोकांनी त्यावेळेस विक्री केली ॲज इफ देर इज नो टुमॉरो। पण आता पुढचा डेटा पॉइंट बघा। बॉटम ऑफ द मार्केट ऑक्टोबर 2008 मध्ये 2524 निफ्टी आणि त्याच्यानंतर 12 वर्षांनी 12362 इन मंथ ऑफ जानेवारी 2020। 12 वर्षात मार्केटने 389% रिटर्न्स दिले, म्हणजे पैसा जवळजवळ 4 पट झाला। ज्या लोकांनी सबप्राईम क्रायसिसमध्ये विक्री केली ते लोक आजही रडत आहेत। त्या काळी मी लोन घेऊन गुंतवणूक केलेली आहे। मी हे सजेशन तुम्हाला देत नाही की लोन घेऊन गुंतवणूक करा, मात्र एवढंच सांगेन मार्केटमध्ये सेल असतो तेव्हा यू शुड बाय नॉट सेल। अशाच पद्धतीचा अजून एक डेटा पॉइंट मी पुढच्या रीलमध्ये देणार आहे, ज्याच्यावरनं मी हे प्रूव्ह करीन की पॅनिक सेलिंग इज इक्वल टू मॅडनेस।